स्वागत आहे। आता निवडणुकी अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे। आपण उभे आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये। 18 मधील भाजपचं पॅनल आणि भाजपचं वारं जोरात वाहू लागलंय। एकंदरीत जनमत हा पूर्णपणे भाजपला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जनता न्यूज ग्राउंड रिपोर्ट वरती आलेली आहे। आपल्या सोबत माझी नगरसेविका विजयाताई वाडकर आहेत। वाडकर ताई यांना आपण विचारणार आहोत, ताई काय सांगाल, एकंदरीत प्रचार कसा चालू आहे? अभिजित दादांचं जिथे तिथे दादा दादा, पुढे एक दादा मागे एक दादा, दोन दादांपैकी दिग्गज जागा या ठिकाणी लढाई, थेट लढत, हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी होणार आहे। काय सांगाल? या ठिकाणी अभिजित दादा यांचंच पूर्णपणे वर्चस्व आहे। खरं तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि पुणे शहरामध्ये मुरली मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही पुणे महानगरपालिके 2025-26ची निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये खरं तर अतिशय या वानवडीकरांना धक्का देणारा असा हा खरं तर हे उमेदवार आमचे अभिजितदादा शिवरकर आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून, आमच्या लहानपणापासून आम्ही शिवरकर साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि आत्ता अभिजितदादांचं नेतृत्व भाजपाच्या माध्यमातून इथून पुढे उदयास येईल आणि नक्कीच त्यांना यश लाभेल अशी या ठिकाणी मी खात्री देते। प्रभाग क्रमांक, तुम्ही काँग्रेसमधून लवकरच इकडे भाजपकडे आला होता, तुम्हाला माहित होतं का दादा इथेच येणार आहे? आम्हाला 100% माहिती होतं। अभिजित दादा, शिवरकर साहेब, सर्व शिवरकर परिवार या भाजपा मागे येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री होती आणि त्याचंच आज एक हे औचित्य आपल्याला, एवढा मोठा जनसमुदाय हा अभिजितदादांचा विजय ह्याची नांदी आहे हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही। आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाचे उमेदवार आमच्या भगिनी पुंडेताई असतील, आमच्या भगिनी दुसऱ्या शेणकरताई असतील, दुसरे उमेदवार घोगरे साहेब असतील आणि आमचे अभिजितदादा असतील। खरं तर सर्वच वानवडीकरांनी यावेळी निश्चय करून हे चारही उमेदवार भाजपाचे निवडून द्यावेत असं मी एक माझी नगरसेविका म्हणून या ठिकाणी सर्व वानवडीकरांना या ठिकाणी आवाहन करते। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।